होई टाकती तिथून येणार काय हे काय घेतलं सिद्धू फिल्डिंग फिल्डिंग येत यंग बॉयज संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
स्वयंभू मंद्रो झरेवाडी क्रिकेट संघ आयोजित शतराम केशव मटकर स्मृती चषक आजचा जर पाहायला गेलं तर तिसरा महत्वाचा दिवस. आजच्या दिवशी आपल्याला कळणार चॅम्पियन कोण, आजच्या दिवशी कळणार या स्पर्धेचा विजेता कोण. नक्कीच त्यासाठी जर पाहायला गेलं तर अजून एक सत्व परीक्षा जी आहे ती पाहायला भेटणार आहे. आतापर्यंत 3 संघ आपल्याला मिळाले ज्या संघाने इथे मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. परंतु एक संघ कोण आहे तो याच स्पर्धेच्या माध्यमातून या फेरीच्या माध्यमातून आपल्याला जरूर मिळणार आहे. इथे मात्र कोणता संघ असेल जो या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ असेल. आतापर्यंत 3 संघांनी इथे मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर कलेवाडी किंग्स संघाने इथे मात्र सेमी फायनलचा प्रवेश निश्चित केला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर झरेवाडी संघ, झरेवाडी संघ या संघाने देखील जर पाहायला गेलं तर आपला प्रवेश जो आहे तो निश्चित केला. आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं करशिंगी संघ या संघाने नक्कीच एक चांगला खेळ दाखवला आणि त्यांनी देखील जर पाहायला गेलं तर आपली सेमी फायनलसाठी जी पात्रता आहे ती ते मात्र निश्चित केली. आता मात्र चौथा संघ, एका संघाची आपल्याला प्रतीक्षा आहे, त्यासाठी हा मुकाबला आपल्याला जरूर पाहायला भेटतो. मंद्रूच्या विरोधात इथे मात्र थावडीवाडी फुलटॉस आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र घालाघाती वार केला. वार जाईल का सीमारेषा पार, परंतु या वारामध्ये ताकद नाहीये आणि म्हणूनच फलंदाज बाकी पहिले जावं लागेल पहिल्या चेंडूवरती माघारी. घेतला आणि पहिला चेंडू पाहायला गेला तर चांगल्या प्रकारे इथे मात्र अवधूतने टाकला. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती इथे मात्र विकेट मिळवली. हो दुसरा चेंडू त्याहून चांगला इथे मात्र पाहायला भेटतो. नक्कीच क्षेत्ररक्षण खराब आहे आणि डीपला इथे मात्र प्रोटेक्शन आहे जरूर, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालं. बरोबर मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे मात्र चूक झाली आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर इथे मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केल्या. श्री गणेशा केला या धावसंख्येचा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. नक्कीच थोडासा जर पाहायला गेला तर बाउन्स या चेंडूवरती इथे मात्र पाहायला भेटला.
थोडासा उसळी घेणारा हा चेंडू वुडलँड स्पॉट वरून एकासा बाउन्स आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या रोखली गेली. आतापर्यंत 3 चेंडू कमालीचे टाकलेत अवधूतने. सलामीची जोडी आपण पाहिली मनोज आणि किरण, परंतु मनोजला पहिल्या चेंडूवरती इथे मात्र माघारी परतवल्यानंतर प्रतीकने देखील आपली तिसऱ्या क्रमांकासाठी वर्णी जी आहे ती लावली. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती फुलटॉसवरती पुन्हा एकदा इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय कार्पेटच्या साह्याने. 2 धावा इथे मात्र साऊथ आफ्रिकावरती आतापर्यंत लागले होता. 3 षटकांचा सामना आहे आणि म्हणूनच 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र बनवावे लागतील. अवधूतचा जर विचार केला तर अंडरमचं क्रिकेट या खेळाडूने चांगल्या प्रकारे गाजवले. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच खाली क्षेत्रामध्ये वार, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. डोक्यावरून इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आलेलं यश आणि म्हणूनच इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये 4 धावा आल्यानंतर नंतर या चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये फटका केलाय. धावसंख्येचं टोटल इथे मात्र वाढवले. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आले. पहिल्या षटकाची सांगता अवधूतचं पहिलं षटक इथे मात्र 7 धावांचं एक यशस्वी षटक, कारण का पहिल्या चेंडूवरती त्यांनी मनोजचा अडथळा दूर केलाय आणि एक यशस्वी गाथा इथे मात्र पहिल्या षटकामध्ये लिहिली पाहिजे. दुसऱ्या षटकामध्ये काय करतोय तोपर्यंत आपण जातो डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओटू डीजे. गाणं आपल्याला पाहायला भेटतं लाडाची शेटाणी, की सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारे हे सॉन्ग राधा पाटील यांचं. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर राधा पाटील यांचे फॅन देखील भरपूर आहेत. फुलटॉस आहे हा चेंडू आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर चेंडू जागतोय इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये फटका केला. एकेरी धावेसाठी हा फटका केला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 8 धावा या फलकावरती अमरवरती दाखवलं. इथे मात्र विश्वास या दुसऱ्या षटकाचा पहिलं षटक अवधूत यांच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं. नक्कीच अवधूतचा जर विचार केला तर अंडरम क्रिकेट या खेळाडूंना चांगलं खेळलंय. याच राजापुरी परिसरातील एक अंडरमचा बेदात बादशाह म्हणून ओळखलं देखील जाते या खेळाडूला. खेळाडू जर पाहायला गेलं तर सातत्याने अंडरम क्रिकेट हे जास्त खेळत असतात. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण चढवलंय. आडव्या बॅटने इथे मात्र फटका केलाय. एकेरी दहावीला इथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे मात्र रोखलं गेलंय प्रतीक किरणच्या माध्यमातून. तोपर्यंत इकर साव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा. बापू फुलटॉस आहे आणि या चेंडूवरती इथे मात्र फटका चांगला नाहीये. फुलटॉस वरती जर पाहायला गेलं तर जागेवरून हा फटका केला असता, थोडस रूम बनवली असती, थोडस जागा बनवली असती आणि त्यानंतर हा फटका केला असता तर जरूर या चेंडूवरती 4 किंवा 6 धावा जरूर प्राप्त झाले असतात. परंतु इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन करा पाहिजे. अनुभवाची कमी आहे आणि म्हणूनच कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन देखील करा पाहायला भेटतं. नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावेसाठी हा खर्च केला जातोय. एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखायचे, कारण का ही मॅच आपल्याला जर जिंकायची असेल तर कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. कारण का आपण पाहिलं तर 20 धावा देखील या स्पर्धेमध्ये थोडंसं वर्चस्व क्रिएट करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालेत आणि म्हणूनच कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती इथे मात्र आक्रमण आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 4 धावेची मोहर. तिल मांगे मोहर मोहर 4 धावा.
आहे फुलटॉस वरती ते मात्र अजून एक आक्रमण चेंडू out of प्रतिबल 21 फटकावरती लागले जातात. चांगली बॅटिंग इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला भेटते. मनोजच्या बॅट मधून अजून एक वार झाला. चांगला चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं कार्पेटच्या साह्याने फटका केलाय आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने आले. संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 22वा डबल दुरीचा गेम. नक्कीच आकड्यांची मोड ज्याला कळते त्याला नक्कीच डबल दुरी काय हे जरूर माहिती असेल. 22वा या फटकावरती लागले आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर षटक इथे जर पाहायला गेलं तर संपुष्ट आले. हे 2 षटकाची संख्या झाली आणि या 2 षटकाच्या समाप्तीत धावा बनवल्या गेल्या. 22वा चांगली सरासरी आहे कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या आणि म्हणूनच दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या या प्लस धावा कुठेतरी वर्चस्व गाजवताना दिसत. नक्कीच 2 षटकाची समाप्ती 22वा फटकावरती एका गोलंदाजीसाठी आता मात्र आपण सिद्धेशला देखील पाहतोय. तिसरे षटक महत्वाचं षटक. धावा रोखाव्या लागतील कारण का दुसऱ्या षटकामध्ये धावा इथे मात्र खर्ची केल्यात आणि म्हणूनच कुठेतरी या धावा आपल्याला रोखायचे तर जबाबदारी जरूर दिली परंतु ती जबाबदारी देखील कांद्यावरती पेलावी लागेल. धावसंख्या रोखावी लागेल आणि अपोजिट संघाला कुठेतरी कमी धावसंख्येवरती रोखण्यासाठी इथे मात्र जी जबाबदारी दिली आहे ती नक्कीच चांगल्या प्रकारे निभावी लागेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22वा. नक्कीच पंचांची भूमिका जर पाहायला गेली तर चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. ऑफिस सर असतील त्याचबरोबर जर पाहायला गेले तर सुनीलजी मासी सर असतील चांगल्या प्रकारे हे पंचांची भूमिका या 3 दिवसाच्या सफरीमध्ये जर पाहायला गेलं तर पंचांचे डिसिजन अप्रतिम राहिले. आतापर्यंत या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा ही आपल्याला जरूर पाहायला भेटते. एक्स्ट्रा धाव इथे मात्र या चेंडूवरती समोरच्या दिशेने इथे मात्र कार्यक्षेत्रामध्ये वार केलाय. मध्ये फटका केला त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले. त्या धावा आपल्याला रोखायचे आहेत कारण का दुसऱ्या इनिंग मध्ये त्या आपल्याला धावा बनवायचे आहेत कारण का 18 चेंडूमध्ये 20 धावा 18 चेंडूमध्ये 21 22 धावा देखील कुठेतरी वर्चस्व गाजवताना दिसत. इथे तर 26 धावा धाव फलकावरती लागले आहेत 25 धावा लागेल आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा रोखाव्या लागतील. हो या चेंडूवरती फटका बसला. चेंडू हवेत आहे. कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने इथे जर पाहायला गेला तर प्रयत्न जरूर केला परंतु या प्रयत्नामध्ये रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाटूला ठेवले. एक षटकार 2 चौकार देखील पाहायला मिळाले. चांगली रणनीती इथे मात्र प्रतीकच्या माध्यमातून पाहायला भेटली परंतु प्रतीक इथे मात्र दुर्दैवरित्या बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र रोहित हिटफान इथे मात्र कामगिरी करताना दिसेल का परंतु इथे हिट कामगिरी झाली नाही आहे कारण का या चेंडूवरती इथे मात्र विकेट पतन अजून एकदा कापलं गेलंय. विकेट आली आहे रोहितची आणि त्याचमुळे इथे मात्र जावं लागेल रोहितला. फटकावरती लागले इथे तर पाहायला गेले तर प्रतीकची ती विकेट कुठेतरी प्राईज विकेट आले कारण का प्रतीकच्या बॅटमध्ये इथे मात्र धावा आले. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातो. सिरी गोलंदाजी नक्कीच प्रतीकची विकेट आल्यानंतर कुठेतरी धावसंख्येवरती जरूर आला आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. 26 या धावसंख्येवरती ही गाडी रोखण्यामध्ये यश आले.
हो चांगला चेंडू आहे बोटांची इथे मात्र हरकत जरूर पाहायला भेटले. शेवटच्या क्षणी इथे मात्र बोट जी आहेत ती रोल केलेत आणि त्यानंतर एक धाव संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा 27 या फलकावरती सोडल्या जातात. चालतंय व्यवस्थित ठीक आहे मग बाहेर जरा खाली 27 बनवलं गेलं. 28 उद्दिष्ट आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवात खराब झाली जरूर, परंतु जर पाहायला गेलं तर प्रतीकने डाव सावरला, परंतु प्रतीकची विकेट आली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर पूर्णपणे धाव संख्येला जर पाहायला गेलं तर आपल्या कंट्रोल मध्ये ठेवलंय. इथे जर पाहायला गेलं तर इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्येला कंट्रोल मध्ये ठेवला यंग बॉईजच्या मंद्रू संघाने. चांगली बॅटिंग इथे मात्र प्रतीकच्या माध्यमातून झाली, परंतु बाकीच्या सहकार्याने इथे मात्र साथ देणं गरजेचं होतं. जर साथ दिली गेली असती तर कुठेतरी 30+ धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तसं चित्र पाहायला भेटलं नाहीये. आणि क्रिकेट असा खेळ आहे हा जर तर वरती अवलंबून नाहीये. क्रिकेट जर पाहायला गेला तर आपण जे मैदानावरती करता त्याच्यावरती त्या कामगिरीवरती अवलंबून असणारा हा खेळ आहे. आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या रोखली गेली. 27 वरती 28 धावांचा पाठलाग इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. कशा प्रकारे हा पाठलाग केला जाईल तोपर्यंत आपण जातो डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे. एवढ्या खाली 28 धावांचा पाठलाग किती मात्र करायचा. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर दावडेवाडी हातोली संघ या संघाने बरोबर 27 धावा 28 धावांचा इथे मात्र पाठलाग इथे मात्र यंग बॉईजचा संघाला इथे मात्र करायचं. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला चांगलं षटक आपल्याला पाहायला भेटलं अवधूतच्या मध्ये, फक्त 6 धावा खर्च केल्या अवधूतने. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसरं षटक कुठेतरी महागडं ठरलं अमर यांचं. अमरच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 15 धावा आल्या आणि त्यानंतर सिद्धेशने जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या आणि म्हणूनच कुठेतरी धावसंख्या कंट्रोल मध्ये पाहायला भेटली. 27 बनवल्या 28 बनवायचे. कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे, सोपं समीकरण आहे. जर 27 धावा या धाव फलकावरती जास्त वाटत असेल तर कॅल्क्युलेशन हे सोपं आहे. 6 चेंडू मध्ये आपल्याला 9ची सरासरी इथे मात्र राखायची आहे आणि या सरासरीने आपल्याला इथे जर पाहायला गेलं तर या 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. सरासरी सोपी आहे. 6 चेंडू मध्ये 9 धावा. जर 27 धावा या आपल्याला जास्त वाटत असतील 18 चेंडू मध्ये तर 6 चेंडू मध्ये 9 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बॅटिंग करावी लागेल. गजानन मासे सर यांच्याकडून 251 रुपयाचा कॅश प्राइज झाले. पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजांसाठी एक बक्षीस असेल. गजाननजी मासे सर यांच्या माध्यमातून 251 रुपयाचा कॅश प्राइज पैसा आहे. कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल या पहिल्या षटकामध्ये
पहिला चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा इथे मात्र पहिल्या चेंडूमध्ये खर्च केला जातो किलनच्या माध्यमातून. चला बुंजोत रिंगणे आणि त्याचबरोबर शिरवली देवळवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं. ओहो, या चेंडूवरती बिगिट केलाय मोठा फटका आलाय आणि त्यानंतर इथे चेंडू जर पाहायला गेला तर जाईल सीमारेषा पार. धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. त्यांचं जरूर आपल्याला आपलं डिसिजन देतील, परंतु तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओ टू डीजे. या चेंडूवर विकेट खेळलाय 6 धावांसाठी फटका सिद्धीच्या बॅट म्हणून इथे मात्र पाहायला मिळाला. हो चांगला फटका इथे मात्र खेळला जाते कार्पेटच्या साह्याने इथे मात्र जरूर खेळला खोदून काढला हा चेंडू फिललेनचा चेंडू आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने आलाय. एकेरी धावेसाठी फटका असेल तर संख्येचं टोटल जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा या फलकामध्ये 3 चेंडूमध्येच 2 चेंडूमध्येच आले ते 8 धावा कारण का पहिला चेंडू हा 100 धावीचा ठरला. ओहो, या चेंडूवरती फटका फसला चेंडू अपेच जरूर आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच 2 धावा इथे मात्र आतापर्यंत कंप्लीट केल्यात. दहा धावा फटकामध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट नुसार जर पाहायला गेलं तर कुठेतरी 1 प्लस कामगिरी केली आहे. प्रति षटकामध्ये आपल्याला बनवायच्या होत्या 9 धावा आणि इथे जर 10 धावा बनवले तर म्हणजेच कुठेतरी प्लस कामगिरी होताना दिसते आहे सध्याच्या घडीला यंग बॉईज 15 संघाची. नाशिक धावता विकेट फटका सजवला या धावा प्लस कामगिरी करताना इथे हो डायरेक्ट हिट म्हणजेच कार्यक्रम फिक्स जरूर झालाय. फलंदाज वाटलेल्या पाहिजे जावं लागेल इथे मात्र सिद्धेश अवधूतला माघारी. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय एकच वादा. राहुल दादा ऑन फायर आहेत. त्याच्या कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ऑन फायर राहुल दादा. हो इथे जर पाहायला गेलं तर अजून एक बिग केलाय 6 धाव्यांसाठी हा फटका म्हणजेच काय तर 251 रुपयाचं कॅश प्राइज गजानन मासे यांच्या खिशातून डायरेक्ट डिपॉझिट केलं जाईल सिद्धेशच्या अकाउंट वरती. नक्कीच खिशामध्ये हात देखील घातलाय आणि 251 रुपयांच्या त्या नोटा या बाहेर देखील काढल्या जात आहेत. एकदा जोरदार टाळ्या या सिद्धेशसाठी देखील. आणि 251 रुपयाचा कॅश प्राइज जे आहे ते जमा झालं. गजानजी मासिये सर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लगावलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजांसाठी हे कॅश प्राइज होतं आणि ते 2 षटकार आले देखील सिद्धीच्या बॅटमधून. नॉनस्ट्राईक एंडवरती आपण राहुलला देखील पाहतो. हो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर बॅटच्या रनरमध्ये जरूर होता थोडस फलंदाजापासून दूर ठेवला. अतिरिक्त बाउन्स थोडासा पाहायला भेटला आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा रोखल्या गेले. तर पहिल्या षटकात सांगताना या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या तब्बल 17 धावा या धावफलकामध्ये म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. आणि एकच वादा राहुल दादा आणि या राहुल दादांसाठी जर पाहायला गेलं तर ओमकारजी मासे सर
ओमकार सर यांच्याकडून जर पाहायला गेलं तर एक कमेंट आली आहे, जर राहुलने षटकार मारला 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओमकार सर देखील आपल्या साथीला जोडले गेलेत. ओमकार सर आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच कॅमेरा वर्किंग देखील अप्रतिम आहे. कॅमेरामनची भूमिका पार पाडतात यश राज गौरव आणि ऑपरेटर आहेत आमचे मनीष सर आणि त्याचबरोबर उदाहरण जर पाहायला गेलं तर सौरभजी मयेकर सर यांच्या मालकीचं हे युट्यूब चॅनल आपल्याला पाहायला भेटते रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह. जर याच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या भागातील हे चॅनल आहे आणि त्याच आपल्या भागातील जे मेहनती जे व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण सपोर्ट करूया आणि याच डिलिव्हर केल्या. या चेंडूचा जर विचार केला तर नक्कीच धीमागतीचा चेंडू आणि या धीमागतीच्या चेंडूवरती थोडस फसले देखील राहुल. इथे मात्र त्यांच्यावरती ओमकार यांनी इथे धाव लगावले 2 षटकारांसाठी 500 रुपये पाहिजे. ते 2 षटकार येतील का जिंकण्यासाठी? आता मात्र जर पाहायला गेलं तर 11 धावांची गरज आहे. 17 बनवल्यात, 11 बनवायचे. 11 चेंडूमध्ये फुल टॉस आहे परंतु या फुल टॉस वरती जर पाहायला गेलं तर नक्कीच ताकदवर फटका खेळणं गरजेचं होतं. एक पाऊल जरा पुढे टाकलं परंतु या पाऊलावरती जर पाहायला गेलं तर एक मोठा फटका आला नाहीये. सूरजजी मासे सर स्वयंसेवक सूरजजी मासे सर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ आपली मंडळाला गरज आहे. ओहो या चेंडूवरती पुढला सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. इथे मात्र गोलंदाज झालाय कारण का ही विकेट मिळवली गोलंदाजाने. प्रितेशच्या माध्यमातून इथे मात्र मोठा अडथळा. एकच वादा राहुल दादा बाकी पळवले. अनिल मासी सूरज मासी सरांना पाठवून द्यायचं इथे स्टेज वरती. हो इथे मात्र आडव्या बातमी फटक्याला लपेटला गेलाय. सुरेख फटका आहे परंतु धावा रोखण्याची क्षमता ही क्षेत्ररक्षकामध्ये देखील आहे. टिपला प्रोटेक्शन जरूर दिले गेले आणि त्याचमुळे इथे जर पाहायला गेलं तर मिडविकेटच्या दिशेने इथे फटका केल्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 18 धावा 18 धावा फटकामध्ये म्हणजे इथून 10 धावांची गरज आहे. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. धीम्या गतीचा चेंडू थोडीशी फ्लाईट आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही इथे मात्र या चेंडूने चकवा दिलाय आणि या मॅजिक चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 22च्या स्वरूपामध्ये धावा आलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19वा या फटकावरती. पहा मॅच होती 12 चेंडूमध्ये 11 धावांची. कुठेतरी सिंगल डबल धावा करणं गरजेचं होतं परंतु मोठ्या फटक्यांचा इथे मात्र इरादा आणि याच इराद्यामध्ये 6 धावा. फुल टॉस आहे फुल्ली लॉस 6 धावांसाठी. लास्ट कॉल असेल आपल्याला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 25 धावा जिंकण्यासाठी अजून देखील 3 धावांची गरज आहे. तरी जर पाहायला गेलं तर डोक्याला हात लावणारा षटकार इथे मात्र पाहायला भेटलाय. कारण का जर पाहायला गेलं तर पहिले 5 चेंडू कमालीचे टाकले आणि त्यानंतर 6व्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाजाने चूक केली. रणनीती होती 5वा चेंडू जो टाकलाय त्याच चेंडूची परंतु इथे मात्र तो इरादा त्याच्याच अंगाला आलाय आणि म्हणूनच एक चूक इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाते. हो हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धावालाय लेग स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव संख्या इथे मात्र रोखली गेली. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. आता मात्र जर पाहायला गेला तर 5 चेंडू मध्ये
3 धावांची गरज आहे. हो चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर एकेरी धाव ही महत्वाची आली. एकेरी धावांनी धावसंख्येचं टोटल 26 26 म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर गरज आहे मात्र 2 धावांची. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर भाग्याची साथ लाभली आहे आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 27 फलकावरती जोडला गेलं तर चांगली इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ही दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहायला भेटले. पहिल्या षटकामध्ये आलेल्या तर 17 धावा कुठेतरी वर्चस्व गाजवताना आपल्याला जरूर पाहायला भेटल्या. जर त्या षटकामध्ये कुठेतरी रोखलं गेलं असतं तर या मॅचचा रिझल्ट थोडासा वेगळा पाहायला भेटला असता. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. कंपल्सरी चेस आहे म्हणूनच या धावा ज्या आहेत त्या आपल्याला कंपल्सरी बनवाव्या लागणार आहेत. म्हणजेच अजून देखील 2 धावांची गरज आहे. चेंडू असतील आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. काय कमालीची मॅच पाहायला भेटते पहा. सॉरी 1 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे. 27 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. म्हणजे 1 धावेची गरज आहे. माफ करा 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी 1 धाव इथे मात्र कंपल्सरी घ्यायची. हा चेंडू महत्वाचा आहे. या षटकातील हा चेंडू नक्कीच निर्णायक ठरणार आहे. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं 2 चेंडूमध्ये 1 धाव असताना गोलंदाजी करणाऱ्या टीमने त्या धावा डिपेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तो रिझल्ट पाहायला भेटेल का हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हो या चेंडूवरती विकेट केलाय. विकेट केला आणि याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब देखील झालाय. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर विजयाचा मुहूर्तमेढ रोवला गेलाय. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली आणि म्हणूनच ही मॅच जी आहे ती संघर्षाने यंग बॉईज मंद्रुज संघाने जिंकली. यंग बॉईज मंद्रुज संघ नक्कीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याचबरोबर बावडे आणि आतिवली संघ आपण पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जरूर येथे संपुष्ट झालंय परंतु तरी देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्याचबरोबर या मॅचचा मेन ऑफ द मॅच आहे. सिद्धेश ठरलेत या मॅचचे मेन ऑफ द मॅच. गव्हर्नर मासे सर आपल्या शुभ असते 251 रुपये आणि त्याचबरोबर सामनावीराचा जो मेडलचा जो मान आहे तो